नवरात्र उत्सव विशेष सिरीजच्या 5व्या भागात आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यातील रेवंडी गावातील आई भद्रकाली देवीच्या दर्शनाला। नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मालवण तालुक्यातील रेवंडी गाव म्हणजे मालवणी भाषा ज्यांनी साता समुद्रापार नेऊन पोहोचवली असे नाट्यकर्मी बाबूजी अर्थातच स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांचं गाव। ह्या रेवंडी गावातील एक गाव मंदिर आई भद्रकाली देवीचं मंदिर। रेवंडी गाव आणि तळाशील ह्यामध्ये जी खाडी आहे अगदी त्याला लागूनच हे आईचं मंदिर आहे। मंदिराचा परिसर खूपच विस्तीर्ण असून मंदिराचा मुख्य सभामंडप सुद्धा बराच मोठा आहे। सभामंडपातून पायऱ्या चढून वर गेलं की आपल्याला समोर दिसतो तो आई भद्रकाली देवीचा गाभारा। ज्यावेळी या देवीचा उत्सव असतो त्यावेळी आईला संपूर्णपणे सजवले जाते। देवीचं हे मनोमोहक रूप पाहता मनाला त्यावेळी फारच प्रसन्न वाटते। मंदिरामध्ये बरेच वार्षिक उत्सव गावातील सर्व ग्रामस्थ आणि भाविक एकत्रित येऊन उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरे करतात। सध्या नवरात्री उत्सवानिमित्त 9 दिवस रोज रात्र मंदिरात गेली 3 पिढ्या गोंधळी आईचा उदो उदो करून गोंधळी कथा सांगतात। त्यानंतर स्थानिक आणि इतर गावातील भजन तिथे केली जातात। आईच्या ह्या मंदिरामध्ये माघी गणेश जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। 5 दिवस हा माघी गणेश जयंती उत्सव चालू असतो। यावेळी सलग 5ही दिवस महाप्रसादाचं आयोजन केले जाते। त्यावेळी दिवसाला हजारो भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात। श्रीदेवी भद्रकाली देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्यामध्ये वैद्यकीय, शैक्षणिक आणि गरजूंना आर्थिक मदत असे स्वरूप असते। अशाच ह्या महाराष्ट्रातील नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या आई भद्रकाली देवीचा उदो उदो। नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सध्या आपल्या कोकण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो आहे। तर अशाच नवरात्र उत्सवानिमित्त आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रेवंडी गावामध्ये। आणि हा रेवंडी गाव जो आहे तो कैलासवासी बापूजी म्हणजे मच्छिंद्रनाथ कांबळी अर्थातच ज्यांनी मालवणी भाषा साता समुद्रपार नेऊन पोहोचवली असे मच्छिंद्रनाथ कांबळी यांच्या गावी भद्रकाली मंदिरात आता आलो आहोत। आणि या भद्रकाली मंदिरात सुद्धा नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो। मंदिराविषयी अधिक जी काही माहिती आहे, या मंदिरामध्ये होणारे सर्व उत्सव जे आहेत त्याबद्दल जी काही माहिती आहे ती आपण इथे उपस्थित या मंदिराचे ट्रस्टी, या मंदिराचे पुजारी, ग्रामस्थ, सेवेकरी या सगळ्यांकडून इथे आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवानिमित्त आमच्या लोकनिर्धार न्यूज चॅनल कडून मनपूर्वक शुभेच्छा। काका, आपल्या या मंदिराविषयी थोडक्यात माहिती काय सांगू? जय भद्रकाली। आणि आज आमच्या या मंदिरामध्ये लोकनिर्धार चॅनल यांच्या मार्फत जो हा काय लाईव्ह कार्यक्रम केला त्याबद्दल तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद। गेली 800 वर्षापूर्वीचं हे भद्रकाली आमचं मंदिर आहे। आमच्या कांबळी घराण्यातील जो पूर्वज आहे त्यांनी हे मंदिर इथे बांधलेलं आहे। दोन्ही बाजूला गाव आहे आणि मध्यंतर गावाच्या मधोमध हे मंदिर आहे। या मंदिराची संकल्पना आमच्या ज्या कुटुंबाने केली आहे, पूर्वजांनी केलेली आहे, ती इतकी सुंदर आहे की याच्यामध्ये 3 मानकरी, सेवेकरी आणि पुजारी हे 5 जणांचं कुटुंब आहे। आणि 5 जणांचं कुटुंब हे वर्षभर देवीची सेवा करतात, एकोपाने राहतात। जे काही सण उत्सव असतील ते गावाच्या एकोप्याने केले जातात। असं आमचं हे भद्रकाली मंदिर आहे। या मंदिरामध्ये भक्तगणाने जो काही देवीसमोर दिलेला दान आहे, पैशा रूपात म्हणा, वस्तुरूपात म्हणा, तो संपूर्ण ट्रस्टीमार्फत इथे त्याचा चांगल्या प्रकारे वियोग केला जातो। या मंदिरामध्ये भक्तगणाने दिलेला जो काही निधी आहे तो रेवंडी आणि सर्जकोट गावातील जे गरजू आहेत आणि ज्यांना आर्थिक मदत असते, समजा 50,000 त्यांचा ह्याचा खर्च झाला डॉक्टरचा, आणि त्याने जे काही बिलं आमच्या ट्रस्टीजवळ दिले तर 15,000 रुपये आम्ही त्यांना असे देतो। आणि वर्षाकाठासाठी देवीच्या भक्तगणांनी दिलेल्या निधीतून 4 लाख रुपयापर्यंत आम्ही हा निधी त्यांना
देत असतो, परत कुठल्याही प्रकारचं घेत नसतो. असे अनेक या आमच्या मंदिरामध्ये उत्सव आणि चांगले कार्यक्रम केले जातात. बाजूलाच आम्ही भक्तनिवास बांधलेला आहे. भक्तनिवासमध्ये आता बघा इतरत्र तुम्ही गेला तर 2,500 3,000 असं त्या लोकांकडनं हे घेतलं जातं. पण आमच्या भद्रकाळीमध्ये मंदिरामध्ये फक्त 500 रुपयामध्ये आम्ही एक पूर्ण दिवस त्यांना देतो आणि VIP लक्झरी ट्रीटमेंट आहे सगळी, त्यांना सगळं सुखसोयी असं आमचं हे भक्तनिवास आहे. आणि सांगायचं म्हणजे मागी गणपती आहेच, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण एक गाव एक गणपती ह्या अनुषंगाने आम्ही इथे राबवत असतो आणि भरपूर असे आमचे कार्यक्रम या मंदिरामध्ये केले जातात. पुढील जो काही विश्लेषण आहे ते आमचे देवस्थानचे खजिनदार जयराम कांबळे सांगतील. मी या मंदिराचा चिटणीस आहे, गेली 15 वर्ष चिटणीस पदावरती कार्यरत आहे. रेवंडी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष 14 वर्ष बिनविरोध निवडून येत आहे. असा आमचा सुंदर आणि एकोप्याने राहिलेलं गाव आहे. धन्यवाद. मंदिराच्या इतिहासाबद्दल विशेष असं काय सांगा? आमच्या मंदिराचा इतिहास एवढा सुंदर आणि सोपा आहे की या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव बाळगला जात नाही. या मंदिरामध्ये जो भाविक येतो त्यांना समानतेचा आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याला कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांना आम्ही ते देवीचे दर्शन देतो. त्याप्रमाणे ज्यावेळी उत्सव असतात ते गावातील सर्व ग्रामस्थ गावकरी मानकरी मिळून एकत्र येऊन चांगल्या प्रकारे कसा आमचा हा उत्सव संपन्न होईल त्याप्रमाणे सर्वजण येतात आणि चांगल्या प्रकारे उत्सव आम्ही हा संपन्न केला जातो. आज एवढी वर्ष आमच्या या मंदिरामध्ये जो भाविकगण येतो तो म्हणतो की महाराष्ट्रात असं देवस्थान नाही आहे. कारण भक्तगणाने दिलेला हा 5 रुपयात किंवा 50,000 1 लाखापर्यंतचा निधी हा नेहमी पावतीत स्वरूपात दिला जातो. आमचा हा ट्रस्ट पारदर्शक आहे. आमच्या ट्रस्टमार्फत ऑडिट होतं आणि याच्यामध्ये सर्वांना सहभागी होऊन आमच्या या उत्सवामध्ये आमच्या ज्या महिला आहेत रक्तदान शिबिर करतात. त्याप्रमाणे पंचक्रोशीतील जी महिला येतात ते 5 दिवस आमचा मागी गणपती असतो, 5 दिवस महाप्रसाद असतो. या महाप्रसादामध्ये आणि या उत्सवामध्ये सर्वजण भक्तिभावाने एकोपाने येऊन कार्यरत असतात. असा हा रोज 5 दिवस जवळजवळ 1,500 ते 2,000 भक्तगण महाप्रसादाचा 5 दिवस लाभ घेतात. तिसऱ्या दिवशी आमच्याकडे श्री सत्यनारायणाची महापूजा असते आणि यावेळी मगाशीच आमच्या रेवंडी गावच्या सून आहेत ताई आहेत त्याने याविषयी सांगितलं होतं, हळदीकुंकाविषयी पण सांगितलं होतं. सांगता असं एक त्यांच्याकडनं विषय राहून गेला की आमच्या या रेवंडी गावामध्ये एक गाव एक गणपती, त्याचप्रमाणे एक स्मशानभूमी आहे. सर्व प्रकारचे जे आमचे ग्रामस्थ आहेत म्हणजे अनेक जातीचे धर्माचे लोक आहेत, एकाच स्मशानभूमी आहे आम्ही आणि तिथे आम्ही त्यांचं अंत्यविधीचं कार्यरत करत असतो. असं हा आमचा सुंदर गाव आहे. बापूजी कांबळे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जे कॅरमपटू आहेत सुहास कांबळे ते पण याच गावचे आहेत. आणि आता सध्या असे अनेक जण आहेत की अजून भाबळीच्या वृक्षाप्रमाणे ते बाजूला आहेत पण कार्यरत पुढे येतात. या यूट्यूबच्या माध्यमातून लकी कांबळे आहे, असे अनेक जण आहेत की ज्याने आमच्या या गावासाठी आपले भरघोस असे योगदान दिलेले आहे. असा सुंदर सोपा आणि एकोप्याने राहिलेला आमचा हा गाव आहे. जास्त म्हणजे आमच्या गावामध्ये कोण तुम्हाला व्यसनाधीन दिसणार नाही. कुठल्याही प्रकारचं इकडे व्यसन केलं जात नाही. असतील ते कोण थोडेफार असतील, बाकी आमचं गाव व्यसनमुक्त आहे आणि बाकी अजून भरपूर सांगण्यासारखं आहे. नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या मंदिरामध्ये सुरुवातीपासून ते 9 दिवसांपर्यंत कार्यक्रमांचं आयोजन कशा पद्धतीने केलं जातं? मुख्यतः देवीचं जे नवरात्र उत्सव घटस्थापनेच्या दिवसापासून आयोजन कसं असतं त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? ज्या दिवशी घटस्थापना असते, घट बसतात, सकाळी 8 वाजल्यापासून घट बसायच्या अगोदर आम्ही देवीची ओटी भरून घेत असतो, जी पारंपरिक आहे. कित्येक वर्ष हे आमचं पारंपरिक चालू असतं. एकदा घटाची स्थापना झाली की जोपर्यंत दसरा होईपर्यंत आम्ही इथे आलेल्या भाविकांची जी काय ओटी असतील गाराणे असतील ती बंद असतात. जे पूर्वंपार चालू आहे त्याप्रमाणे हे इथे चालू आहे. पहिल्या दिवसापासून 9 दिवस आता आमच्या या मंदिरामध्ये कित्येक वर्ष म्हणजे जुने 8
हजार साला म्हणजे 800 सालापासून जे गोंधळी येतात सांगलीमधून भिशे नावाचे, ते अजूनही त्यांचा जो परंपरा आहे तो इथे येऊन संबळ आणि तुणतुणं वाजवतात. त्याप्रमाणे कथा करतात, कथा सांगतात. रात्री आता 8:30ला इथे प्रत्यक्ष तुम्हाला आम्ही लाईव्ह दर्शन देऊ की धूप घातला जाईल. त्याच्यानंतर गोंदी काका आहेत, ते इथे संबळ वाजून कथा सांगणार आहेत. ही 800 वर्षापासूनची परंपरा चालू आहे. आणि त्याच्यानंतर आमचे जे पंचक्रोशीतील जे भजने आहेत, भक्तिमय भजने आहेत, ते इथे सादर होणार आहेत. असा या 9 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये अनेक आज जवळजवळ सावंतवाडी शहरातून जवळजवळ 3 गाड्या भरून 80 सौभाग्यवती सर्व महिला आल्या होत्या. आणि त्यांनी जो इथे येऊन आमच्या मंदिरामध्ये समाधान व्यक्त केलं, असे अनेक येतात, समाधान व्यक्त करतात. हे आमच्यासाठी भरपूर आहे. आणि आमच्या या मंदिरामध्ये भरपूर असे कार्यक्रम केले जातात. रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर शैक्षणिक शिबिर. आता पहिलीपासून जे ग्रॅज्युएट आहेत उच्च शिक्षणापर्यंत सर्वांना इथे जवळजवळ वर्षाकाठी जवळजवळ 80 ते 1 लाखापर्यंत निधी वापरून त्यांना त्यांचा सन्मान, त्यांना वह्या पुस्तकं दिली जातात. त्याचप्रमाणे आमच्या या एवढे शासनाचे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ म्हणा आरोग्य शिबिर, कायदेविषयक शिबिर, रक्तदान आणि नेत्र तपासणी, त्याच्यामध्ये मोफत आम्ही रुग्णांना चष्मासुद्धा दिला जातो. असे अनेक प्रकारचे या मंदिराच्या निधीतून कार्यक्रम आम्ही घेतले. पुढचा आमचा एक संकल्प आहे की पाणी टंचाई आहे. मे महिन्यात पाणी मिळत नाही, तर आमच्या या मंदिरामार्फत लोकांपर्यंत, रेवंडी गावापर्यंत पाणी देण्याचा एक संकल्प केला आहे. आणि ते सध्या चालू आहे. त्यांनी इथून पाहिजे तेवढं पाणी मोफत घेऊन जाऊ शकतात. पण भविष्यात आम्ही लोकांपर्यंत पाण्याची सुविधा करण्याचा आमचा ट्रस्टीचा संकल्प आहे. हां, मी लक्ष्मण रेवणकर आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेलं आहे. आणि आम्ही आता 11 नोव्हेंबरपासून रिटायर आहे. आणि त्या 2012पासून आज मंदिरात जे काय काम चाललं आहे देवस्थानचं, मग आमच्या ओढलोबाजी इथे देवस्थानाकडे आमचे वडील होते, त्यांच्या आधी आजोबा होते. आणि त्या दिवसापासून जे काय कार्य चालू आहे ते आता आम्ही त्यांच्या मागे आम्ही चालूच आहोत. आता घटस्थापनेचं म्हटल्यानंतर घटस्थापना ही आता परवा आमच्याकडे केव्हा झाली ती 3 तारीखला घटस्थापना झाली. त्या घटस्थापने दिवशी सकाळी 8च्या पूर्वी इथे सगळी पूजाहात राट करून पुजारी म्हणजे घाडे हे पूजाहात करून घेतात. त्याच्यानंतर इथे पूजा वगैरे झाल्यानंतर जे काही येणारे भाविक असतात त्यांच्या गाराणे काय असतील ते करून घेतल्यानंतर घटस्थापनेची तयारी केली जाते. ते मानकरी, पुजारी आणि काटेकार ह्या नात्याने इथे सगळं तयारी करतात. त्याचप्रमाणे घटस्थापने दिवशी सभामंडपात खाली बाहेरच्या चौकात, गाभाऱ्याच्या समोर चौकात 4 खांबाच्या चौकात भटजी घटस्थापना स्थापन करतात. त्यावेळी 3 मानकरी आणि भटजी हे पूजेचं रचना करून पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर, पूजा आटोपल्यानंतर जो घट बसवलेला असतो तो घट पुजारी म्हणजे घाडी यांच्यामार्फतीने तो गाभाऱ्यात घेऊन तिथे पूजा आराट करून ती पहिली माळ तिथे चालू केली जाते. त्याच्यानंतर संध्याकाळी देवीची सजावट केली जाते, साडी नेसवली जाते, शृंगार केला जातो. आणि रात्री 8:30 वाजता गोंधळ कथा यांची झाल्यानंतर खाली सभामंडपाच्या ठिकाणी भजनं होतात. आणि ती भजनाचा कार्यक्रम असा हा 9 दिवस कार्यक्रम चालतो. शेवटच्या 9व्या दिवशी सर्जकोट येथील लळीत केलं जातं. तिथे एक लळताचा कार्यक्रम हा सकाळी 5 वाजेपर्यंत असतो. आणि तो कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी सकाळी 10-10:30 वाजता घट उठवले जातात. आणि घट उठवल्यानंतर 10व्या दिवशी दसरा हा त्या दिवशी दुपारी इथे पालखी सजवली जाते. पालखी सजवल्यानंतर वारेसूत्र काढतात. वारेसूत्र काढून झाल्यानंतर मंदिरातून ती वारेसूत्र पालखीसह जैन ब्राह्मण मंदिरकडे जातात. आणि जैन मंदिरकडून आल्यानंतर ज्या ठिकाणी सोनं लुटलं जातं त्या आपट्याच्या ठिकाणी जाऊन तिथे पूजाराट केली जाते. आणि त्याच्यावर
5 त्या जे पूजेचं हे केलेलं असतं, सोन्याचं हे रुजवलेलं असतं ते आपट्याचं झाड, त्याचं ते पूजन झाल्यानंतर त्याला 5 फेऱ्या मारून मग ते सोनं लुटलं जातं. आणि ते सोनं लुटून झाल्यानंतर सगळे पालखी ही वारीसूत्र तसं सगळे मंदिरात येतात आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या होट्या भरल्या जातात. त्याचप्रमाणे इथे जे भाविक देवस्थानाकडे जे वारीसूत्र असतात त्यांच्याकडे ज्यांचे काय मेळे असतील त्या मेळ्याचे हे घेतात आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाची समाप्ती संध्याकाळी 7-7:30ला होते. काका, तुम्ही म्हणालात की आपट्याच्या झाडाचं सोनं इथे लुटलं जातं. प्रत्येक गावागावामध्ये आपट्याच्या झाडाचे सोनं लुटण्याची परंपरा आहे, परंतु आपल्या या मंदिरामध्ये आपट्याचं जे सोनं लुटलं जातं ते झाड, तर ते आपट्याचं झाड इथे रुजीव आहे की मग काही पानं वगैरे आणून असं सोनं लुटण्याच्या पद्धतीने केलं जातं? नाही, ते आमच्या इथे मंदिराच्या जवळच इथे रुजीव असं झाड आहे आणि त्याचीच आम्ही फांद्या तोडून तिथे ते पुरले जातात. आणि पुरून झाल्यानंतर मग ते संध्याकाळी ज्यावेळी हे लग्न लावलं जातं तिथे त्याच्यानंतरच सोनं लुटलं जातं. इतर गावांमध्ये सुद्धा देवाची लग्न लावली जातात. मंगलाष्टका संपते ना संपते तोपर्यंत सोनं लुटण्याची तयारी सुरू होते. हां, बरोबर आहे. नक्कीच खूप छान प्रकारे आपण एक सुंदर अशी या नवरात्र उत्सवाची माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल तुमचे सुद्धा लोकनिर्माण चॅनलकडून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रत्येक गावामध्ये जी काही मंदिरं आहेत आपल्या कोकण पट्ट्यामध्ये, तर त्या सर्व मंदिरांमध्ये पाषाणाची पूजा किंवा त्या मूर्तीची पूजा करण्यासाठी हे त्या मंदिरात ब्राह्मण असतात किंवा गुरव असतात. परंतु हे एक मंदिर आई भद्रकालीचं रेवंडी गावातील असं आहे की ह्या गावामध्ये त्यांचे जे मानकरी आहेत तर त्यांच्यासाठी प्रत्येक एक वर्ष दिलेली असते आणि एका वर्षाच्या जो अवधी असतो त्या वर्षभर त्या घराण्याची ती पूजा असते. आणि त्या पूजेचा मान ह्या वर्षी जो आहे तो आपले जे पुजारी काका आहेत तर अधिक माहिती म्हणजे देवस्थानची पूजा वगैरे ते कशा स्वरूपात करतात किंवा त्यांचा नित्यक्रम या देवीच्या पूजा अर्चेचा कसा आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काका, काय सांगाल आपली जी नित्यदिनी इकडे देवीच्या चरणी जी पूजा असते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आपला नित्यक्रम कसा असतो? माझं नाव रवींद्र गोपाळ कांबळे उर्फ पुजारी. आमची पुजाऱ्यांची 9 घरीणं आहेत. 9 घरीणं आहेत आणि मानकरी 3 गावकरांची घरीणं आहे. तसंच सेवेकरी काठीकरांचं घरीणं आहे. दरवर्षी मृग नक्षत्र जूनमध्ये त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता प्रत्येक 5 जणांचं कुटुंब असतं ते जूनच्या संध्याकाळी 4 वाजता बदली होते. प्रत्येक वर्षी ज्यावेळी बदली होते त्यावेळी आज 3 मानकरी नेमले जातात, पुजारी नेमला जातो, काठीकार नेमले जातात, सेवेकरी. असं आमचं प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर पुजारी हा श्रीदेवी भद्रकालीची पूजा करण्यासाठी जो नेमला जातो, वर्षाला जो पुजारी नेमला जातो, आमच्या पुजाऱ्यातून प्रत्येकाच्या घरीण्यात 3ऱ्या वर्षी पूजा करण्याची वहिवाट येते. ज्या दिवशी आपल्या जी वहिवाटीप्रमाणे आपली जी पूजा सुरू असते, ज्यावेळी तुम्ही पूजा करण्यासाठी मंदिरात येतात तर तो आपला दिवसाचा नित्यक्रम म्हणजे पूजा अर्चा जी तुम्ही करता सकाळी उठून आल्याच्या नंतर, तर ती मंदिरात आल्याच्या नंतर तुमची सुरुवात कशी असते पूजा करण्याची? तर मंदिरात आल्याच्या नंतर दरवाजा ओपन करणे. दरवाजा ओपन केलं की पहिलं मंदिरामध्ये येऊन पाषाणावरती किंवा देवतांवरती सर्व जी पहिली फुलं असतात पूजेची पहिल्या दिवसाची ती निर्माल्य पूजेची काढणे. निर्माल्य काढून झाल्याच्या नंतर साफसफाई करणे, झाडू मारणे. झाडू मारून झाल्याच्या नंतर दिवावात सारखी करणे. दिवात सारखी केल्याच्यानंतर जे पूजेचं साहित्य आहे, एक पडली म्हणा, तांब्या म्हणा, गंधाची ताटली म्हणा, ते साहित्य पूजेचं घासून साफ करणे. साफ करून झाल्याच्यानंतर नळाचं ताजं पाणी कळशीतून वरून घेऊन येणे. कळशीतून वरून वर आणल्याच्या नंतर ते गंध उधळणे. गंध उधळून झाल्याच्यानंतर
जे दैवत आहेत, पाषाण म्हणा, बाजूचे पिंडी म्हणा, ते पिंडी आहेत ते पाण्याने साफ चोळून धुवायचे. पाण्याने धुवून झालं की नॅपकिनने ते पुसायचे. नॅपकिनने पुसल्याच्यानंतर जी देवता आहेत, पाषाण म्हणा, बाजूची दैवत म्हणा, त्यांना गंध लावायचं. गंध लावून झालं की त्यांच्यावरती फुलं लावायची. फुलं लावून झालं, इथलं फुलं लावून इथलं गाभाऱ्यातली झालं की नंतर तुळशीवृंदांची पूजा. तुळशीवृंदांची पूजा झाल्याच्यानंतर डायरेक्ट जैन ब्राह्मणाची पूजा. जैन ब्राह्मणातून पूजा करून आल्याच्यानंतर खैबाचा चाळा आहे, त्या चाळ्याची पूजा. चाळ्याची पूजा झाल्याच्यानंतर चौचार आहे. चौचार म्हणजे होळी देवता, त्याची पूजा करणे. त्याची पूजा करून झालं की गाभाऱ्यामध्ये वरती येणे. गाभाऱ्यामध्ये वरती आल्याच्यानंतर धुपारतमध्ये आग करणे. आग करून झाल्याच्यानंतर त्या धुपारी आगीमध्ये धूप घालणे. धूप घालणे आणि धूप घालून त्याचा धूर झाल्याच्यानंतर देवीसमोर धुपारत घाट घेऊन उभं राहून धुपाची आरती ओवाळणी करणे. असं केल्याच्यानंतर तिथं पूजेची सांगता संपली. आपला देवीचा जो उत्सव असतो तर त्यावेळी जे आपल्या जे भक्त साडी देवीला अर्पण करतात तर त्यावेळी ते नेसवले जातात. तर आपल्या या परंपरेबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार, माझं नाव जयराम मनोहर कांबळे. मी या देवस्थान ट्रस्टचा खजिनदार आहे. आपली साडीचं म्हणजे ओटीमध्ये साड्या येतात, त्या साड्या आम्ही इथे देवस्थानच्या याच्यात जमा करतो. आणि ज्या चांगल्या म्हणजे नऊवारी वगैरे चांगल्या असते साड्या, त्या आम्ही देवीच्या याच्यासाठी वापरतो नेसवण्यासाठी. आणि त्या नेसवलेल्या साड्या आम्ही भक्तांना म्हणजे काही किंमत असेल त्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीला आम्ही विक्री करतो. आणि अनेक भक्तजनही ते आवडीने घेतात, देवीची आठवण म्हणून ते आवडीने घेतात आणि आपल्या घरी ते त्याची श्रद्धेने त्याचा तो जसं पूजा केली जाते किंवा त्याचा वापर केला जातो. खूप छान प्रकार तुमची एक चांगली माहिती आमच्या लोकमंत्र्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत दिलेली आहे. तर पुन्हा एकदा आपणा सर्वांना नवरात्री उत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्या या श्रीदेवी भद्रकालीच्या जो काही उत्सव जो आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून जी काही सामाजिक कार्य होत असतात, जे उत्सव होत असतात, तर ह्या सर्व गोष्टींना सुद्धा आमच्या लोकनिर्माण न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. या गावची जी परंपरा आहे गोंधळी उत्सवाची म्हणजे नवरात्र उत्सव असतो आणि नवरात्र उत्सव म्हटल्याच्या नंतर आईचा जागर आणि आईचा गोंधळ हा एक योगायोग असतो, गोंधळ असतो. आणि हल्ली ही लोककला आहे ही कुठेतरी थोडीशी कमी होत चाललेली आहे. परंतु ह्या रवंडी गावाचं एक विशेष महत्त्व म्हणजे गेली कित्येक वर्ष त्यांच्याकडे ही लोककला जोपासलेली आहे. आणि ही लोककला सादर करणारे हे जे आपल्यासमोर जे दिसत आहेत, ज्यांनी ही लोककला गोंधळी ही जी लोककला जोपासलेली आहे आणि हे सर्व साताऱ्यावरून ह्या रेवंडी गावामध्ये येतात. तर त्यांच्याबद्दलची काही माहिती आहे अधिकची त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काका, तुम्ही काय सांगाल की ह्या गावात तुम्ही किती वर्षापासून येते आणि आज तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाली या गावामध्ये तुम्ही हा जो आईच्या समोर गोंधळाची सुरुवात करता? नमस्कार. पहिला मी बाळकृष्ण दत्तात्रय बिसे. आमची ही तिसरी पिढी आहे देवीची सेवा करणे. त्यानंतर आमचे आजोबा होते, पणजोबा होते, त्यानंतर आमचे वडील आले, त्यानंतर आम्ही त्यांची मुलं. तर आम्ही नेहमी नवरात्रमध्ये येऊन इथं देवी सेवा करतो आणि परंपरा ही आमची चालवतो. नक्कीच गोंधळ हा जो प्रकार असतो, आईच्या समोर जो गोंधळ घातला जातो, तर त्या गोंधळाबद्दल म्हणजे ही गोंधळ हा जो काय प्रकार असतो तर त्याबद्दल काय सांगा? हा आम्ही गोंधळ घालत नाही, देवीचा आम्ही जागर करतो 9 दिवस. 9 दिवसामध्ये जागर, गोंधळ हा वेगळा असतो आणि कथा आणि जागर हा दोन्ही आम्ही कार्यक्रम इथं सादर करतो. म्हणजे गोंधळ असतो तो वेगळा असतो आणि जागर असतो तो वेगळा असतो. पण त्याच्यातील एखाद दुसरा बोल फक्त जर ऐकून दाखवला तर आम्हालाही समजेल की नेमकं कशा प्रकारचा तो बोल असतो आपल्या जागरमधला. हां, नमस्कार. माझं नाव मधुकर विठ्ठल सुक्ते, गोंधळी. मी साधारण 30 ते 35 वर्षे झाले आज या ठिकाणी आईची सेवा करत आहे आणि मला आनंद आहे. आमचे पूर्वज जवळजवळ 300-350 वर्षाची ही परंपरा आहे आणि जेवढं आमच्याकडनं जी काय कला सादर करण्यात येते ते आम्ही करतो. आजपर्यंत हे रेवंडी ग्रामस्थ
यांनी लोकांनी भरपूर आम्हाला मदत केलेली आहे, भरपूर आश्रय दिलेला आहे, अजून देखील ते आमच्या पाठीशी आहेत. तेव्हा जेवढं काय आमच्याकडनं होतं तेवढी आम्ही सेवा करतो. मी संभळे आहे आणि आम्हाला आनंद आहे की वर्षातून एकदा इथे येऊन नवरात्र आम्ही करतो. आम्हाला ओढ लागते आईची, त्यामुळं 15 दिवस आमचे कसे भूरदिशी उडून जातात कळतसुद्धा नाही आहे. नक्कीच काका, फक्त जो जागर आहे आईचा जागर आहे, तर त्याचे जे काही बोल असतात, हो हो, तर ते बोल कशा प्रकारचे असतात ते बोल जर ऐकून दाखवा. हो हो. कसं असतं, ज्या वेळेला आम्ही जागराकरता उभारतो त्यावेळेला पहिल्यांदा सर्व देवांना 33 कोटी देवांना आम्ही आवाहन करतो. त्यानंतर गणेशाला आवाहन करतो, गणेशाला पुजतो आणि त्यानंतर देवीचं एक पद घेतो आणि देवीचं पद घेतल्यानंतर आम्ही जी काय कथा सांगायची, ज्या आमच्या गोंधळी कथा आहेत त्या आम्ही सांगायला प्रारंभ करतो. तर जागराला यावे देवा, जागराला यावे, जागराला यावे देवा, जागराला यावे, कोल्हापूरची महालक्ष्मी जागराला यावे. अशा प्रकारे सगळ्या 33 कोटी देवांना आम्ही आव्हान करतो आणि सगळ्यांना आव्हान करून त्यांना या जागराला बोलवतो. नक्कीच काका, एक छान प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही आता जो आईचा जागर करण्यासाठी जे तुमच्या मुखावाटे शब्द बाहेर पडले, तेव्हा क्षणभर आपलं जी संकुचित पावली होती तरी प्रफुल्लित झालेली आहे. त्यामुळे आई भद्रकालीच्या नावाने भद्रकालीच्या नावाने धन्यवाद. लोकनिर्धार विचारांच्या मार्फत आपण एक चांगली माहिती या जागरच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यासाठी तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे या मंदिराचे जे काही तिथे ट्रस्टीतले आहेत, त्याचप्रमाणे या मंदिराचे पदाधिकारी, सेवेकरी, मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा लोकनिर्धार चॅनलच्या मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार. आज आपण रेवंडी गावामधील जगप्रसिद्ध अशा भद्रकाली देवीच्या मंदिरात आहोत आणि सध्या कोकणामध्ये सर्वच ठिकाणी नवरात्र उत्सवाचा हा जो उत्सव आहे तो एक छान आणि खूप आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे. तर त्याच निमित्ताने आज आपण कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रेवंडी गावामध्ये आहोत आणि रेवंडी गाव हा मच्छिंद्र कांबळे यांचा गाव म्हणून संपूर्ण जगप्रसिद्ध आहे. ज्यांनी आपली मालवणी भाषा पार 7 समुद्र पार नेऊन ठेवली असे आपले बापूजी म्हणजे अर्थातच मच्छिंद्र कांबळे आणि त्यांच्या गावातील इथलं हे ग्रामदैवत कुलस्वामिनी आई भद्रकाली देवी. आणि आता आपल्या समोर आहेत उपअभियंता पुढा MIDC येथे कार्यरत असलेले सन्माननीय अविनाश रेवणकर आणि त्यांच्या मिसेस, हे दोघं दाम्पत्य इथे आपल्या समोर आहेत. तर सर, काय सांगाल की रेवंडी गावामध्ये आपल्या आई भद्रकालीचं मंदिर आहे, ते जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि नवरात्र उत्सवानिमित्त आज तुम्ही तिच्या दर्शनासाठी इथे आलात, तर थोडक्यात काय सांगाल? मी अविनाश रेवणकर या गावचा रहिवासी आहे आणि मी कुडाळला सध्या उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. वेळात वेळ काढून मी मंदिराच्या प्रत्येक प्रोग्रामला येत असतो. मंदिराचे अगदी छानपणे सगळे प्रोग्राम होत असतात. आता नवरात्र आहे, नवरात्र उत्सवात गोंधळ असतो, त्यानंतर असं 9 दिवस चाललेला असतो आणि त्याच्यानंतर दसरा उत्सव. अगदी सर्व लोक अगदी मुंबईहून किंवा आजूबाजूच्या परिसरातून सगळं भक्तिभावाने येत असतात आणि मोठ्या संख्येने येतात. आणि भद्रकाली देवी ही सगळ्यांना चांगलं नवसाला पावते आणि बऱ्यापैकी मंदिराचं प्रस्थ हे जगप्रसिद्ध झालेलं आहे. नक्कीच सर, हे जे भद्रकाली मंदिर आहे हे म्हणजे आपलं बालपण ह्या रेवंडी गावामध्ये गेलं आहे. ह्या आपल्या बालपणापासून तुम्ही ह्या मंदिरामध्ये म्हणजे नमस्कार वरती किंवा इतर जे काही कार्यक्रम जे आहेत, तर बालपणापासून आत्तापर्यंत तुमचं जे तुम्ही या मंदिरातला जो तुमचा एक प्रकारचा सहवास आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? मंदिरात मला नेहमी यायला आवडतंच. मी लहानपणी असताना इथे असताना सुद्धा मी असाच काही वेळ मंदिरात येऊन वेळ घालवायचो आणि प्रसन्न अगदी वाटायचं. भद्रकालीच्या सानिध्यात राहिल्याने अगदी मन शांत व्हायचं.
ज्या ज्यावेळी मंदिरात कार्यक्रम असतात तर त्यावेळी आपण आपल्या कामानिमित्त जे बाहेर स्थलांतरित आहात तर तिकडून तुम्ही वेळात वेळ काढून या आपल्या आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. हो. पॅरिस नाथपै BEd कॉलेजला गेली 20 वर्षे प्रोफेसर म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी दैनिक लोकमतमध्ये सुद्धा लेखन करते आणि मला सांगायला खूप आवडेल की मी ह्या गावची सून आहे आणि मला ह्या गावाबद्दल खूप आस्था आहे. त्याचं कारण असं आहे की या गावामध्ये मला एक फार छान असं एक काय म्हणतात एकता, समानतेतून मिळणारी जी एकता आहे ती पाहायला मिळते. कारण आमचं गाव असं आहे की या गावात एकच मंदिर आहे, जिथे गणपती विसर्जन करतात ते पूर्ण गावाचं एक ठिकाण आहे आणि असे त्यामुळे सगळी माणसं अगदी कोणतेही मनात कोणतेही भेदभाव न बाळगता सगळी एकोप्याने एकत्र येतात, सगळे उत्सव साजरे करतात. आणि त्याचबरोबर मागी गणेश हा उत्सवसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो, अगदी फार उत्साहाने साजरा होतो आणि यामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. तर त्यामध्ये स्त्रियांचे सुद्धा कार्यक्रम असतात, शाळेतल्या मुलींचे कार्यक्रम असतात आणि त्याच्यामधून एक प्रकारचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आमचं गाव करत असतं. आणि त्याबरोबर एक सांगायचं म्हणजे मागी गणेशच्या एक तिसऱ्या दिवशी वगैरे गावातलं एक मोठं हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी सर्व म्हणजे सौभाग्यवती असतात, त्याचप्रमाणे परित्यक्त स्त्रिया असतात, मुली असतात, असं सगळ्यांचं एक म्हणजे आता शासनाने तो हे नियम काढला आहे की हळदी कुंकू म्हणजे ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनासुद्धा सहभागी करून घ्यायचं. परंतु 25 वर्षापूर्वी आमच्या गावाने ही परंपरा सुरू केलेली आहे आणि ती अजूनही चालू आहे. आणि हे सांगण्याचं मला म्हणजे अभिमानास्पद आहे ही गोष्ट की आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जाते या सर्व गोष्टींमधून आणि हे फार अगदी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे असे अजूनसुद्धा सगळे कार्यक्रमांनिमित्त सगळी लोकं एकत्र येतात, मुंबईची लोकं एकत्र येतात आणि अगदी एकोप्याने, एकमताने, एक दिलाने असे सगळे कार्यक्रम अतिशय छान उत्साहाने इथे पार पाडले जातात. त्यामुळे मला या सगळ्याचा खूप आनंद आहे आणि मलासुद्धा यायला आवडतं. आम्ही कुडाळला असतो परंतु कोणतेही कार्यक्रम असलं ते आम्ही अगदी वेळात वेळ काढून आम्ही फॅमिली इथे उपस्थित असतो. थोडा वेळ का असे ना आम्ही तो देतो इथे आणि ते आम्हाला मनापासून खूप आवडतं. धन्यवाद. नक्कीच मॅडम, ह्या गावातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव असतो, त्याला आपल्या मालवणी बोलीभाषेत दैकाला म्हणतात. तर दैकाल्याच्या वेळी तुमचं येणं इथे निश्चित असणार. मग त्यावेळी तुमचं येणं आणि जाणं कसं स्वरूपाचं असतं आणि त्यावेळी इथे आल्याच्या नंतर तुमच्या मनात त्यावेळी नेमक्या कोणत्या भावना असतात त्याबद्दल काय सांगाल? नाही, दैकाल्याचा पण कार्यक्रम फार सुंदर असतो. सगळी बरीचशी मुंबईची मंडळी सगळ्या घराघरात येतात दैकाल्यासाठी, कारण हा वार्षिक जत्रोत्सव असतो सगळ्यांसाठीचा. आणि या ठिकाणी मंदिराभोवती 5 फेऱ्या घातल्या जातात, बरं ना. आणि ह्या 5 फेऱ्यांमध्ये हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे मी ज्यावेळी लग्न होऊन पहिलेच आले या गावामध्ये त्यावेळी मला ते अगदी वेगळं वाटलं, कारण सगळ्याच गावांमध्ये ह्या परंपरा नसतात की या ठिकाणी सर्व स्त्री पुरुष सगळ्या स्त्रिया सगळे एकत्र येऊन मंदिराला 5 फेऱ्या घालत असतात. त्या ठिकाणी अगदी सर्व स्त्रिया एकदम छान नटून तटून येतात अगदी. आणि असा एक तो हा उत्सव एक छानपणे पार पाडला जातो. त्याचप्रमाणे दैकाला असतो, आम्ही येतो दैकाल्याला, थोडा वेळ बघतो आम्ही दैकाला, कारण आम्हाला परत जायचं असतं त्यामुळे कधी कधी थांबणं होत नाही, पण जेव्हा वेळ होतो त्यावेळी आम्ही तो कार्यक्रम पूर्ण अटेंड करतो. आणि अतिशय एक भक्तिमय असं इथलं वातावरण असतं आणि छान आवडतं आम्हाला ते. हे तुमचं एक भाग्य असं वाटतं की तुम्ही या गावच्या सून आहात म्हणून. तर अशी एक गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की एखादं गाव सुसज्ज सगळ्या सोयींनी युक्त असेल, समृद्ध असेल, सुबलता असेल त्या गावात, तर त्या गावात येण्याच्या 2च संधी असतात. तर एक संधी असते त्या गावातली मुलगी म्हणून जन्म घेणं आणि दुसरी संधी असते ती त्या गावची सून म्हणून घेणं. अशा रीतीने तुम्ही तुमच्या मनातील एक अतिशय चांगली भावना इथे व्यक्त केला. एकंदरीत सगळ्या ज्या भावना तुम्ही आमच्याशी व्यक्त केलात त्याबद्दल लोकनिदान चॅनलकडून तुमचेही मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा तुम्हा उभयतांना या नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अशाच कोकणातील देवींचा महिमा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नवरात्र उत्सव विशेष सिरीजमध्ये. तोपर्यंत लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.